नेते स्वर्गीय जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीच्या वतीने आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। संगमनेर येथील भारत संभाजीराजे भोसले यांनी समता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तृणेश देवळेकर पाटील, प्रथमेश अभंग, विद्या अभंग आदी उपस्थित होते। माझ्या नावातच दम असून माझी जी काही कामे होतात ती नावामुळेच होतात। समोर जे उमेदवार आहेत ते कधी मतदारसंघात दिसलेच नाहीत। 15 वर्षांपासून शिर्डी मतदारसंघ राखीव आहे आणि इथे फक्त साहेबांच्या कानाखालचाच उमेदवार हवा असतो किंवा साहेब सांगतील तोच उमेदवार हवा असतो। पक्षाशी गद्दारी केलेले उमेदवार मतदारसंघात काय विकास करणार असा सवाल भारत भोसले यांनी उपस्थित केलाय। मला 100% कॉन्फिडन्स आहे। माझं नाव भारत संभाजीराजे भोसले आहे आणि नावातच खूप दम आहे। माझे जे बी कामं होतात ते फक्त नावामुळे कामं होतात आणि आज जे बी उभे आहेत समोरचे, पण हे कधी मतदारसंघात दिसलेच नाही। आज 15 वर्ष आपलं शिर्डी मतदारसंघ राखीव आहे आणि इथं फक्त साहेबांच्या कानाखालचाच उमेदवार हवा असतो किंवा साहेब सांगतील तोच उमेदवार हवा असतो आणि ते एकदा उमेदवार निवडून आल्यानंतर परत त्या मतदारसंघात फिरकत पण नाही आणि 10 वर्षानंतर परत आश्वासनं देतात, खोटे बोलतात, 5 स्टार MIDC आणू किंवा काय, पण जोपर्यंत शेतकऱ्याचा मुलगा या मतदारसंघात निवडून येत नाही तोपर्यंत विकास होत नाही। आज रोजगाराचे मुद्दे बघितले तर कोणी रोजगाराचे मुद्दे बोलताना बघतच नाही, फक्त त्यांचे एकमेकावरतीच चिखलफेक करताना आपण बघतोय। आणि जे पक्ष बदलून म्हणजे पक्ष बदलून पक्षासोबत धोका करून जे उमेदवार झालेत ते मतदारांना काय नाही देतील, कारण पक्षासोबत जर त्यांनी गद्दारी केली आहे, ज्या मतदारांनी त्यांना मतदान केलं होतं पक्ष बघून त्या पक्षाशी त्यांनी जर गद्दारी केली तर ते मतदारांबरोबर गद्दारी करणार नाही। याचं काय म्हणजे आपण काय त्यांनी देऊ शकतो ते गृहीत, आणि काही तर फक्त पक्षाकडे तिकीट देण्याची संधी नसल्यामुळे दुसऱ्या पक्षात आलेले आहेत आणि ते फक्त मतदारांशी भावनांशी खेळणार आहे। मला तर खरं अपक्षच उभं राहायचं होतं, पण समता पार्टी जॉर्ज फर्नांडिस साहेबांची खूप आवडली, त्यांचे विचार आवडले आणि लेबरसाठी किंवा एक सर्वसाधारण माणसाने कशी पार्टी उभी केली आणि कसा इंदिरा गांधींच्या काळामध्ये कसा म्हणजे सरकारला पण नडले आणि ते आज नाही आहेत आपल्यामध्ये, पण त्यांचं जे कार्य आहे ते कुठंतरी माझ्या डोक्यात भिनलं। प्रदेशाध्यक्ष साहेब पण टायमिंगमध्ये भेटले आणि मी समता पार्टीकडून लढण्याचं ठरवलं आणि समता पार्टी नावातच समता आहे। म्हणजे आज बघतो आपण हिंदू मुस्लिम असे फक्त हे करून जातीभेद करूनच पक्ष निवडून येतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना सांगितलं होतं का ज्या दिवशी जाती धर्मावरून राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि नंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल। शेतकऱ्यांवरती आज अन्याय आहे, हुकुमशाही आहे, महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्याचं कारण इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत आणि अशा अनेक आपल्याला जे मुद्दे आहेत ते केंद्रात आपण जोपर्यंत उठवत नाही तोपर्यंत या आपल्या शिर्डी मतदारसंघाला न्याय मिळत नाही। कारण आपला मागचे जेवढे काही खासदार आपण बघितले 3 टर्म झाल्या, पण यातला एकही खासदाराचा असा व्हिडिओ मी बघितला नाही का त्यांनी संसदेमध्ये काही भाषण केलंय किंवा काही कोणाला क्वेश्चन केले। फक्त निवडून येतात, परत मतदारसंघात फिरकत नाही आणि इलेक्शन आलं का पुन्हा आश्वासनं तेच देतात, 15 लाख अकाउंटमध्ये आणू किंवा असे काही जे फेक म्हणजे त्यांचे आश्वासनं आहे तेच देतात आणि ते परत निवडून येतात, जनतेला भुरळ घालतात आणि जे काही खोटे आश्वासनं आहे त्यांना कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे आणि कुठंतरी शेतकऱ्यांचा मुलगा या ठिकाणी निवडून आला पाहिजे आणि जो साहेबांना लढणारा पाहिजे आणि दिल्लीमध्ये लढणारा पाहिजे। कारण जे आपल्या आसपासचे जे साहेब आहेत, कारण लोकांना काय आव्हान करणार तुम्ही? लोकांना हेच आव्हान करणार आहे का जे उमेदवार साहेबांच्या कानाखालचे आहेत आणि साहेबांच्या धाकामुळे आपण त्यांना निवडून देतो, पण साहेबांना साहेब करणारे आपण आहोत हे विसरायचं नाही आणि बिनधास्तपणे 100% मतदान करा आणि तुमच्या घरातला तुमच्या कानाखालचा उमेदवार निवडून द्या। साहेबांच्या कानाखालचा उमेदवार निवडून दिला तर मागचे जेवढे वर्ष गेले वाया तसेच पुढं वर्ष वाया जाणार आहे, पण जो दिल्लीत नडन असा उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि मला गॅरंटी मी कोणत्याही साहेबाला खात नाही, दिल्लीत 100% निवडू शकतो जर चुकीचे काम होत असतील तर। भारत संभाजीराजे भोसले यांनी आज शिर्डी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जॉर्ज फर्नांडिस साहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय। आमच्या पक्षाच्या नावातच समता आहे। सध्या जातीयवादी राजकारण सुरू आहे। जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी समता पार्टीचा खासदार संसदेत पाठवा असं आवाहन तृणेश देवळेकर यांनी यावेळी केले। जय महाराष्ट्र, जय शिवराय। मी समता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर। आज आमचे उमेदवार भारत संभाजीराजे भोसले यांनी आज शिर्डी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे।
लोकसभेमध्ये आजपर्यंत जितकेही खासदार निवडून गेले शिर्डीमधून, त्यांनी आजपर्यंत कुठलेही प्रश्न तिथे मांडलेले नाही संसदेत. आजपर्यंत शिर्डीचा आज तुम्ही बघत असाल किती समस्या, पाणी, रस्ते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ह्या गोष्टी ह्या लोकांनी थांबवलेल्या नाही आहेत. ह्या लोकांनी स्वतःच्या घरच्यांना आणि स्वतःच्या लोकांना मोठं केलं. आता जसं तुम्हाला साहेबांनी बोलले असतील, भारत साहेबांनी, की साहेबांच्या कानाच्या खालचा माणूस आपण जो निवडून देतो तो शेवटी तो साहेबांचंच ऐकणारा असतो. साहेबांच्या कानाखाली आवाज काढणारा माणूस आपल्याला निवडून संसदेत पाठवायचा आहे. आणि साहेब जे बोलतील ती पूर्व दिशा ही बंद झाली पाहिजे आता. दुसरी गोष्ट, समता पार्टी आणि भारत साहेब यांनी आज जी पक्षामध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यांनी आमचे विचार, जॉर्ज साहेबांचे विचार पुढे घेऊन चालण्यासाठीच आज समता पार्टीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज त्यांनी आपली उमेदवारी अर्ज जाहीर केलेली आहे. लोकांना काय आव्हान करणार? माझं लोकांना नम्र निवेदन आहे की तुम्ही आजपर्यंत सगळ्या भ्रष्ट नेत्यांना, भ्रष्ट उमेदवारांना, जे फक्त टेंडरवरती काम करणारे, टेंडरमधून 10% कमवणारे, अशा लोकांनाच तुम्ही संसदेत पाठवले. आज आमच्या उमेदवाराला फक्त एक संधी देऊन बघा. तुम्हाला कधीही कुठल्याही प्रश्नामध्ये तडजोड केलेली कधीही दिसणार नाही आणि आमचा उमेदवार हा तुम्हाला कधीही निराश करणार नाही. तुमचे सर्व प्रश्न संसदेत एकदम परफेक्टरित्या मांडण्यात येतील आणि तुमचे प्रश्न सोडवले जातील. सागर थोरातसह माय न्यूज ब्युरो, राहता.